नमस्कार, मी जयंत पाटील, संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूर. परदेशातील शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावरील या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. कालची आपली अक्षताबरोबरची बातचीत चालूच राहील, कारण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अजून तिच्याकडनं समजून घ्यायच्या आहेत. पण मग दुसऱ्यांदा आपण विजासाठी उभे राहिलो. तुला मग फिनेसमधनं बऱ्यापैकी पुन्हा एकदा विजाची मुलाखत कशी असावी किंवा तू काय उत्तरं कुठल्या प्रश्नाला द्यायला पाहिजेत याचं सगळं सांगितल्यानंतर तू विजाच्या प्रक्रियेला कॉन्फिडेंटली फेस केलीस. पहिल्या विजाच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला खरं तर तुझ्यावर संकट खूप आली होती याची मला पण कल्पना आहे. दुसरे विजाचे इंटरव्ह्यू झाल्यावर विजा तुझा पार पडला आणि मग तुझं आता बॅग भरण्यापासून ते नियोजन सगळं ते पूर्ण झालं आणि तू अशा या नवख्या देशात पोहोचलीस. हाऊ डिड यू फील म्हणजे वेन यू लँडेड इन कॅनडा? येस, मला अजून आठवतं मी जेव्हा लँड झाले, मला माझे एक फॅमिली फ्रेंड होते, ते पिकअप करायला आलेले. मी त्यांच्या कारमधनं जात होते. साईडला पूर्ण हायवे, साईडला सगळ्या अपार्टमेंट्स टोरंटोच्या, कॅनडाच्या. मला माझं स्वप्न मी पूर्ण दोन्ही साईडला बघत होते त्यावेळी. बाकी काही मला सुचत नव्हतं, पण हां, मी फायनली इथं आले आणि मी दोन्ही साईडला माझं स्वप्न बघते. दॅट्स इट. व्हेरी गुड. आता ना अक्षता, मी जेव्हा माझ्या पुढच्या बॅचेसच्या पोरांशी बोलत असतो किंवा त्यांच्या पालकांशी बोलत असतो तेव्हा ह्यातलं एक पॉझिटिव्ह चित्र त्यांच्या मनामध्ये बिंबलेलं असतं की खूप सुंदर आहे, खूप छान आहे. पण मी पण सांगताना सांगितलं असतं की लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, कॅनडा असो, जर्मनी असो, युरोप असो, इथं मनुष्यबळाची कमतरता आहे. म्हणजे माझा भर असतो त्यांना हे पटवून देण्यामध्ये की का जावं आपण परदेशी, बिकॉज सगळी करिअरच आपण जॉबसाठी करतोय. पण ही इतकं रोजी आहे का? म्हणजे तुझा स्ट्रगल कसा होता? मी मगाशी म्हटलं तसं, जेव्हा मी तिथं लँड झाली, का जेव्हा सगळं हे सुरू झालं तेव्हा कळलं की ठीक आहे, विजा हे सगळ्यात छोटा प्रॉब्लेम होता. तिथं असं नाही की जॉब नाही आहेत वगैरे, मिळतात जॉब, पण हा प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करावा लागतो. आणि मेन म्हणजे इंडियन आपण जेव्हा कॉलेज वगैरे करतो तेव्हा तशी मेंटॅलिटी नसते आपली की कॉलेज आणि जॉब सोबत करायची. तिथं जाऊन जेव्हा मॅनेज करायला लागतं की आपल्याला त्याच दिवशी जॉब करायचं आहे, कॉलेज करायचं आहे, असाइनमेंट सबमिट करायचं आहे आणि हे सगळं त्याच पिरियडमध्ये झालं पाहिजे. तेव्हा काही काही वेळा आपण खूप दमतो, असं होतं की सगळं नाही होते मॅनेज. मग ॲट द एंड आपण कॉलेजसाठी गेलेलो असतो, सो आपण हे करतो की ठीक आहे, आज जॉबला जायला नको, हे नको. त्यामुळे जॉबचा प्रॉब्लेम खूप येतो. मग ह्या सगळ्यात आपले जॉब आवर्स पण कंप्लीट झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला तेवढे पैसे मिळाले पाहिजेत सर्व्हाइव्ह करायला. सो ते सगळे प्रॉब्लेम्स येतात. आपण कसं ॲडजस्ट करू प्रत्येक गोष्टी. ओके, आता तू म्हणालीस की जॉबमध्ये जे पैसे मिळतात ते सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट बघावं लागतं. मला तर आठवतं की म्हणजे मी जाताना तुला सांगितलं होतं की तुझ्या पार्ट टाईम जॉबवर तू सर्व्हाइव्ह होशील आणि फीची व्यवस्था तुला कदाचित घराकडनंच करावी लागेल, इंडियामधूनच पैसे मागावे लागतील. पण प्रत्यक्ष मी जेव्हा तुझ्या मम्मीला भेटलो अलीकडे तेव्हा मला असं कळलं की नॉट ओनली दॅट यू मॅनेज युअरसेल्फ, तू तुझी पुढची फी सुद्धा स्वतःच्याच कमाईमधनं पे केलीस. हे मात्र मला थोडंसं उल्लेखनीय वाटतं. काय, कसं मॅनेज केलंस हे? मी जसं म्हटलं तसं मी प्रत्येक वेळी जेवढा वेळ कॉलेजला देत गेले तेवढंच मी जॉब पण मॅनेज करत गेले की हां, मला जास्तीत जास्त हे जॉब पण करायचं. एक गोष्ट म्हणजे नॉर्मली स्टुडंट्स ना 20 hours पर वीक असा तुम्ही जॉब करू शकता. पण थँकफुली माझ्या वेळी बिकॉज ऑफ करोनाच्या ह्याच्यात तेव्हा खूपच हे कमी होते, त्यामुळे की 40 hours पर वीक आम्हाला चालू झालेले होते. मॅनपॉवर शॉर्टेज होतं. हां, मॅनपॉवर शॉर्टेज होतं, त्यामुळे म्हणून त्यांनी फक्त त्या इयरसाठी पर्टिक्युलरली, कारण आत्तापर्यंत त्यांनी ते कमी केलं, पण त्यांनी त्यावेळी 40 hours पर वीक चालू केलेलं. सो मी ट्राय करायचं की मी 40 hours काम करू शकेन, म्हणजे अपार्ट फ्रॉम कॉलेज की जेवढं होईल तेवढं मी काम करू शकेन. त्यामुळे मी ते मॅनेज करू शकले.